दहशतवाद विरोधातल्या भारताच्या लढ्याला मोठं यश. 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मुख्य गुन्हेगार तहव्वूर राणाचं अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण. विशेष विमानानं नवी दिल्लीत आणलं. केंद्र सरकारनं तहव्वूर राणा आणि डेव्हिड कोलमन हेडली यांच्या विरोधातल्या खटल्यांसाठी ॲडव्होकेट नरेंद्र मान यांची विशेष सरकारी वकील म्हणून केली नियुक्ती. तहव्वूर राणाचं भारतात प्रत्यार्पण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचं मोठं राजनैतिक यश. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्लोवाकिया भारत व्यापार मंचाला केलं संबोधित. तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि शाश्वत विकास क्षेत्रात जागतिक नेतृत्व म्हणून भारत उदयाला येत असल्याचं प्रतिपादन. अमेरिकेनं चिनी वस्तूंवरचं आयात शुल्क 125% वाढवलं. चीन वगळता 75 देशांसाठीच्या प्रति आयात शुल्क धोरण अंमलबजावणीला 90 दिवसांचा विराम. अहिंसा, सत्य आणि संयमाचा संदेश देणारे जैन धर्माचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती राज्यात साजरी. आणि अमेरिकेत लॉस एंजेलिस इथं होणाऱ्या 2028च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये क्रिकेटचा समावेश.